नमस्कार, मी सुनील शिरीषकर, रायगड उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष। काल पनवेल महानगरपालिका यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे जे शहरामध्ये विकास कामं चालू आहेत, पाईपलाईन टाकणे असेल, सिवरेज लाईन टाकणे असेल, या संदर्भात त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रार दाखल केलेली आहे। त्याचं कारण असं आहे, कामोठे ब्रिज ते स्टेशनपर्यंत जी पाईपलाईन टाकलेली आहे, त्या पाईपलाईन च्या खाली PCC सोलिंग करणे आवश्यक असताना तसंच पाईपलाईन टाकून झाल्यानंतर वरती कॉन्क्रिटीकरण केले पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्याच्यावर वाहतूक झाली तरी त्याचं नुकसान पाईपलाईनला होणार नाही। परंतु तसं न केल्यामुळे लिकेज होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो। आपण त्यासंबंधी ते फोटो बघू शकता। आणि दुसरा, त्याचप्रमाणे जी सिवरेज लाईन आहे, जे कळंबोलीमध्ये सिटी हॉस्पिटल ते मार्बल मार्केटपर्यंत टाकण्यात आले, त्याच्यामध्ये सुद्धा ठेकेदारांनी कामाचा दर्जा राखला नाही असे आमच्या निदर्शनासमध्ये आले। त्याचं कारण असं की त्यांनी ज्या विठा बांधकामासाठी वापरले पाहिजे मजबूत प्रतीच्या, त्या न वापरता त्यांनी घराला ज्या विटा वापरतात साध्या आणि हलक्या दर्जाच्या त्या वापरले। ते ह्याच्यावरून असं लक्षात आलं की ठेकेदाराला जी निविदा किंवा जे कार्यादेश दिलेले आहे, त्या अनुषंगाने त्यांनी जे कामामध्ये जे क्वालिटी वर्क केलं पाहिजे होतं ते होताना दिसत नाही। हे आम्ही प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं। म्हणून या संबंधित आम्ही काल आयुक्त यांना पत्र देऊन तात्काळ याच्या संबंधित पडताळणी करून आणि याची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि हे अहवाल लॅबला पाठवून त्याचे अहवाल मागवण्याची आम्ही मागणी केली। त्याचबरोबर की जे अभियंत्यांची जबाबदारी होती याच्यावर देखरेख करणे, त्यांनी कर्तव्य कसोट केल्याचं दिसत आहे, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावी अशी प्रहारतर्फे मागणी करण्यात आलेली आहे। धन्यवाद।